प्राजक्त तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी। मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये सीएनजी 6 तर पीएनजी 4 रुपयांनी महागलेला आहे। दसऱ्याच्या एक दिवस आधी महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केलेली आहे। मुंबईमध्ये आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो तर पीएनजीचा दर हा 52 रुपये 50 पैसे इतका असणार आहे। पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालेला आहे। सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले। आणि आता कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी। कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने याला उपस्थित राहणार आहेत। आठवड्यातील 5 दिवस ही सेवा पुरवण्यात येणार आहे। त्यासाठी ऑनलाईन तिकीट नोंदणीला आता सुरुवात झाली आहे। कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेचा आज शुभारंभ पार पडणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऑनलाईन याला उपस्थित असतील। प्रवाशांची एक प्रकारे प्रतीक्षा आता संपलेली आहे। कोल्हापूरकरांसाठी खरं तर ही दिलासा देणारी बातमी आपण पाहतोय। आणि आता बातमी शिवसेनेतून। दसरा मेळाव्यानिमित्त यंदा पहिल्यांदाच शिवसेनेच्या 2 गटांच्या स्वतंत्र सभा होणार आहेत आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। सभेला गर्दी जमवण्यासाठी वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये घेऊन येण्याची स्पर्धा पाहायला मिळते। लहान मोठ्या अशा एकूण 10,000 वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। यामध्ये 6,000 एसटी तसंच खासगी बस गाड्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून सोमवारी संध्याकाळपर्यंत 1800 एसटींचं आरक्षण केलं होतं, तर यापूर्वीच 3000 खासगी गाड्यांचं आरक्षण करण्यात आलंय। तर उद्धव ठाकरे समर्थकांनी 1400 खासगी बस आरक्षित केलेल्या आहेत। मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तसंच गर्दीचा फायदा घेऊन कुणी चुकीचं काम करू नये म्हणून काळजी घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। याशिवाय सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित असून काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदा त्याचं काम करणार असा इशारा उद्धव ठाकरेंचं नाव न घेता फडणवीसांनी दिलाय। कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेल, पण माझी अपेक्षा आहे शेवटी राजकारणामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी करत असतो आपण, आपला पॉइंट ऑफ व्ह्यू मांडायचा असतो, चांगल्या भाषेत मांडावा, कधी कधी खुसखुशीत भाषेत देखील तो मांडावा, कधी व्यंगात्मक देखील मांडावा, कधी अतिशयोक्ती अलंकार देखील करावा, पण कायद्याच्या चौकटीत बसून करावा। दोन्ही मेळावे जे आहेत ते शांततेत पार पडले पाहिजे याकरता सर्व बंदोबस्त ठेवला जाईल। आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील दोन्हीकडचे हाच प्रयत्न करतील। सध्याच्या परिस्थितीमध्ये काही असे एलिमेंट्स आहेत की जे या महाराष्ट्राला अस्थिर करू इच्छितात, त्या एलिमेंट्सनी या ठिकाणी कुठली गडबड करू नये किंवा या गर्दीचा फायदा घेऊ नये याकडे आमचं विशेष लक्ष असेल।